हिंदू शास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्ती ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते. तसेच पैशांची समस्या, कर्ज, गृहकलह अशा गोष्टींपासून सुटका होते. कासवाची मूर्ती घरात ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेचे कासव ठेवले तर सकारात्मकता टिकून राहते, धनसंपत्तीचे मार्ग खुले होतात, तसेच पैशांची चणचण भासत नाही. पितळी कासवाला ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. जसे की पितळेचे कासव दक्षिण दिशेत ठेवू नये, त्यामुळे जीवनावर उलटा प्रभाव पडू शकतो. पितळी कासवासंदर्भात वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत. त्यातील काही प्रमुख नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. वास्तुशास्त्रातील एक प्रमुख नियम म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळवायची असेल तर वस्तूची दिशा योग्य हवी. घरात पितळी कासव ठेवणे शुभ आहे. पितळी कासवामुळे घराला संरक्षण मिळते, तसेच सुख समृद्धी कायम राहते. पितळ, सोने किंवा चांदीचे कासव सदैव उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेत ठेवायला हवे. समजा तुमच्याकडे क्रिस्टलचे कासव असेल तर ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. कासव पितळेचे असेल तर त्याला नेहमी पाण्यात ठेवा, त्यामुळे त्याच्या पायांना ओलावा मिळतो. पाणी दररोज बदलणे आवश्यक आहे, यामुळे स्वच्छता कायम राहते आणि रोगांपासून बचाव होतो. कासव मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवू शकता, मात्र लक्षात ठेवा त्याचे तोंड घराच्या आत असावे. जर देवघराजवळ असेल तर कासवाचे तोंड देवघराच्या दिशेने ठेवा, यामुळे कासवाला योग्य वातावरण मिळते. वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेचे कासव ठेवले तर शुभ फळ मिळते. आनंद, उत्साह कायम टिकून राहतो. सकारात्मक ऊर्जा कायम राहते. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन नशिबाची साथ मिळते. पितळी कासवाला घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवले तर घराचे वातावरण सुख समृद्धी कायम राहते. आता दुसरा प्राणी म्हणजे हत्ती. तर हत्ती हा हिंदू धर्मात खूप शुभ मानला गेला आहे. हत्ती हे उच्च पद, प्रतिष्ठा, सन्मान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रात हत्तीला अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर चिनी वास्तुशास्त्रात देखील हत्तीला खूप शुभ मानले गेले आहे. यासोबतच वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम देते असेही सांगितले आहे. यासोबतच हत्तीचा संबंध धनाची देवी महालक्ष्मीशीही आहे. घरातील कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या प्रकारच्या हत्तीची मूर्ती किंवा चित्र तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतात ते मी तुम्हाला सांगते. घर किंवा ऑफिसच्या टेबलावर लहान मोठा कोणत्याही वजनाचा हत्ती ठेवल्यास धनसंपत्ती निर्माण होते, व्यक्तीची प्रगती होते आणि नोकरीशी संबंधित कोणतीही अडचण येत नाही. घराच्या उत्तर दिशेला चांदीचा हत्ती ठेवावा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मान सन्मान मिळवायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाच्या हत्तीची मूर्ती घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर दक्षिण दिशेला ठेवावी. यामुळे तुम्हाला भरपूर प्रगती आणि पैसा मिळेल. व्यावसायिकांचे काम दूरवर पसरेल. पती पत्नींमध्ये वारंवार मतभेद होत असतील तर बेडरूममध्ये हत्ती आणि हत्तीची जोडी ठेवा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो, तणाव दूर होतो. मात्र यावेळी लक्षात ठेवा की हत्ती आणि हत्तीचे सोंड एकमेकांकडे असावे. जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल किंवा तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असेल, घराच्या मुख्य दरवाजावर हत्तीचे सोंड उंचावलेले चित्र लावा. असे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. नंबर 3, पोपटाची मूर्ती. वास्तुशास्त्रानुसार पोपट हा प्रेम आणि सुखाचं प्रतीक आहे. पोपटाची मूर्ती घरात ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या बेडरूममध्ये पोपटाची मूर्ती ठेवली तर त्याचा फायदा त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी होतो. पोपटाची मूर्ती घरात आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात आनंदी वातावरण राहते असे मानले जाते. पोपट आकर्षून घेणे म्हणजे धन आणि सुखाला आमंत्रण देणे असेही काही जण मानतात. पोपटाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा अत्यंत शुभ मानली जाते. ही दिशा निवडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. पूर्व दिशा ही देखील पक्ष्यांसाठी आणि हिरव्या रंगासाठी अनुकूल मानली जाते.
येथे पोपट ठेवल्याने घरात ताजेपणा, सकारात्मकता आणि शांती येते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सलोखा वाढवण्यासाठी बेडरूममध्ये पोपटाच्या जोडीचे चित्र किंवा मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पोपटाची मूर्ती ठेवणे टाळावे, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा किंवा घरात अशांतता येऊ शकते. मूर्ती किंवा चित्रामध्ये पोपट आनंदी आणि शांत असावा, रागावलेला किंवा घाबरलेला पोपट नसावा. नंबर 4. राजहंस. राजहंसाची मूर्ती ठेवणे प्रेम, शांती आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते, कारण ते पवित्रता आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. यामुळे कुटुंबात आनंद टिकून राहतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. यासाठी हंसाची मूर्ती योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे, जसे की घराच्या उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेत ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अभ्यासिकेत हंस आणि हंसिनीची मूर्ती ठेवल्याने ज्ञान वाढते आणि सकारात्मक ऊर्जा येते. तसेच बेडरूममध्ये हंस मूर्ती ठेवल्याने पती-पत्नींमधील प्रेम वाढते आणि कुटुंबात शांती नांदते. हंस मूर्ती कासव आणि हत्ती यांच्यासोबत ठेवल्यास धनसमृद्धी येते. हंसाची मूर्ती आपल्याला जिथे प्रेम आणि शांतता अपेक्षित आहे त्या दिशेला ठेवावी. नंबर 5. घरात कामधेनू गाय आणि तिच्या वासराची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे सुखसमृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात. ही मूर्ती शक्यतो उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावी, जिथे ती सकारात्मक ऊर्जा पसरवते. विशेषतः ती स्वच्छ आणि शांत ठिकाणी असावी, जिथे कुटुंबातील सदस्यांची नजर जाईल असे मान्यता आहे. त्यामुळे घरात प्रेम, सुख आणि समृद्धी आणि शांतता नांदते असे मानले जाते. कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते, त्यामुळे ती घरात ठेवल्याने मनोकामना पूर्ण होतात. कुटुंबात प्रेम आणि शांतता टिकून राहते, नातेसंबंध सुधारतात. मूर्ती ठेवताना ती एकाच दिशेला ठेवावी, जेणेकरून ऊर्जेचा प्रवाह योग्य राहील आणि सकारात्मक परिणामांना बाधा येणार नाही, असे वास्तुशास्त्र सांगतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.